मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी आलेली आहे। मुंबई ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज आला। मुंबईमध्ये 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेसेज आलेला आहे आणि या धमकीनंतर मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे। हा मेसेज कुठून आला आणि मेसेज करणारी व्यक्ती कोण आहे याचा तपास आता वेगाने केला जातोय। मुंबईतील कोस्टल रोडचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। 19 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह हा 10 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू होणार आहे आणि त्यानंतर 15 मे पर्यंत दोन्ही टप्पे सुरू होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त चहल यांनी दिली आहे। राज्यभरातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत। मानधनात वाढ, प्रलंबित भत्ते, वसतिगृहांची स्थिती याबाबत सातत्यानं पाठपुरावा करूनही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्यानं माडनं संप करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे। मुस्लिम समाजाकडून आज वाराणसी बंदचं आवाहन करण्यात आलं। व्यास परिवाराकडून ध्यानवापीमध्ये पूजा केल्याच्या निषेधार्थ अंजुमन इंतजामिया कमिटीनं हा बंद पुकारलेला आहे। मुस्लिम भागातील दुकानं ही बंद करावीत, तसंच शांततापूर्ण वातावरणामध्ये नमाज पठण करावं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस असं आवाहन करण्यात आलं। दरम्यान वाराणसी शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिला। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अटकेविरोधात हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टात याचिका त्यांनी दाखल केली होती। त्यावर सुप्रीम कोर्टानं सोरेन यांना चांगलंच सुनावलं। तुम्ही हायकोर्टात आधी का नाही गेलात असा सवाल उपस्थित करत सुनावणी घेण्यासच नकार दिला आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी 5व्यांदा समन्स बजावलं होतं। ईडीनं अरविंद केजरीवाल यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले, मात्र आजही केजरीवाल चौकशीसाठी येणार नाहीत। ईडीचा समन्स हा बेकायदेशीर असल्याचं आपनं म्हटलंय। येवल्यामध्ये तहसीलदारांना शरद पवार गटाकडून निवेदन देण्यात आलेलं आहे। शिक्षकांची रिक्त पदं भरावी, अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि सर्वसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं अशा विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं आहे।